राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे जन्माष्टमी आणि आज मी विचार केला होता की मी साडी घालेल, रील्स बनवेल, व्हिडिओज टाकेल, अधिराजला पण छान कृष्णासारखं नटून सजून देईल। पण तसं काही होऊ शकत नाही, कारण अधिराज एवढा भारी आहे ना, जे सकाळपासून लावून दिली आहे घनघन 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 की बस। आणि आता त्याच्यासाठी कामं तशीच पडलेली आहे। आता मला करायची आहे तेंदुळ्याची भाजी, जी मला बिलकुल आवडत नाही आणि गुंजनला पण आवडत नाही, गुंजनच्या पप्पाला पण आवडत नाही, पण आहे माझे सासू सासरे खाणारे, त्यांना आवडते म्हणून करायची। आणि नंतर मग यांच्यासाठी वरण फोडणी घालायचं आहे आणि बघू आता पूर्ण दिवस तर माझा असाच जाणार आहे। म्हणून मी आधीच ठरवलं की पहिले मी तेंदुळ्याची भाजी करेल आणि नंतर यशोदा माता मी बनवू शकते की नाही त्याचा विचार करेल, कारण की दोन्ही विचार एकसाथ नाही करू शकत ना म्हणून। आणि त्याच्यानंतर नाही का, कोणी कोणी म्हणतात की ते तेंदुळे तसे खाल्ले पाहिजे, चांगलं राहते, म्हणून मी एक खाल्लं, म्हटलं एक खाल्ल्याने थोडा तरी फरक पडेल। आणि त्याच्यानंतर पटापट मी जी भाजी आहे ती केली। ह्या वेळेला भाजी मी थोडीशी वेगळी केली, म्हणजे कोणालाही आवडत नाही, तर मी म्हटलं सगळेजण खाईल कदाचित वेगळ्या प्रकारे केल्यावर। आणि तुम्हाला मी लास्टमध्ये सांगते की ती मी आज भाजी कशी केली। एका साईडने मी कुकर लावला होता, कुकर पण झालेलाच होता। आणि झालं असं की मला का सवय आहे की रोज मी नाश्ता नाही करत, डायरेक्ट जेवण करते, 1 वाजू किंवा 2 डायरेक्ट जेवण। आज मला कसं तरी होत होतं म्हणून मी ज्यूस पिला थोडासा। आणि इथे तेंदुळ्याची भाजी आपली रेडी आहे आणि मी ती बघितली कशी झाली तर एकदम छान लागत होती, कारण मी त्याच्यामध्ये टाकला होता शेंगदाण्याचा कूट पहिल्यांदा, आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर मस्त झाली। माझं पूर्ण प्लॅनिंग झालं आहे आता फ्लॉप, तसंच मला दिसत आहे, कारण मला यशोदा माता काही बनता येणारच नाही आहे। अधिराजनी जर सपोर्ट केला असता तर मी बनली असती, छान अधिराजचे माझे व्हिडिओज बनवले असते। पण आता एकतर का नाही, त्याला दवाखान्यामधून मी नेऊन आलेली आहे, पण तरी त्याला बरं वाटत नाही, मला पुन्हा दवाखान्यामध्ये जायचं आहे त्याला घेऊन। त्याची सर्दी बिलकुलच कमी झालेली नाही आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं की त्याला तसंच आराम पडते, औषधी घ्यायचं काही कामच नाही आहे। पण यावेळेला तसं झालंच नाही, यावेळेला उलटं झालं, मेडिसिन पूर्ण संपली तरी त्याला बरं नाही वाटत आहे, त्याची सर्दी बसली नाही आहे, म्हणून आज हॉस्पिटलमध्ये पण